जेणेकरून तुम्हाला तुमच्या वास्तूबद्दल एक आणखी गूढ रहस्यात्मक गोष्टी कळतील आणि हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि ऑथेंटिक बदल घडून येतील। तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। तर मित्रांनो, जी कहाणी आहे ती अशी सांगितली जाते, जेव्हा देव आणि असुर हे दोघांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा एक अनोळखी आणि खूप शक्तिशाली प्राणी जन्माला आला। त्याने या संपूर्ण विश्वाला हादरून टाकले आणि देवांनाही त्रास देणे सुरू केले। तेव्हा भगवान शंकराच्या आदेशाने देवतांनी मिळून त्याला पकडले आणि जमिनीवरती आडवे टाकले। तो प्राणी ओरडला आणि तेव्हाच ब्रह्माजी आले आणि म्हणाले की तू वास्तुपुरुष म्हणविला जाशील आणि प्रत्येक घराच्या, प्रत्येक फॅक्टरीच्या, प्रत्येक हॉस्पिटलाच्या प्लॉटवरती तू आडवा झोपशील। जिथे तुझे डोके असेल तिथे पाण्याचे स्थान, ज्ञानाची ऊर्जा असेल, जिथे तुझे पाय आहेत तिथे स्थिरता असेल आणि जो व्यक्ती तुझ्या अवयवांचा योग्य उपयोग करेल त्याला सुख समृद्धी आणि यश मिळेल आणि जो व्यक्ती चुकीचा उपयोग करेल त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख आणि त्रास होईल। म्हणून प्रत्येक घर, ऑफिस, फ्लॅटवरती, प्लॉटवरती वास्तुपुरुष हा आडवा मानला जातो। मित्रांनो, ही एक कथा तर आहे, पण एक पूर्ण एनर्जी मॅप याद्वारे आपण स्टडी करतो।